आणि त्यांच्या विरोधात लक्ष अकॅडमी हा संघ आहे. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय तर लक्ष अकॅडमी पुणे या टीमची फलंदाजी. पहिला बॉल बॅटची कडा घेतली, गलीमधून निघालाय थर्डमॅनच्या दिशेने. फिल्डर बॉल अडवतायत तोपर्यंत एका धावेने खातं उघडलंय तौसिफ मिर्झाचं. आणि आता टाइमर सेट होईल पहिल्या बॉलसह. धनंजय लोखंडे फर्स्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी फर्स्ट बॉल 1 रन देऊन जाईल तौसिफ मिर्झाला. दुसरा बॉल हलक्या हाताने फक्त डिफेन्सिव्ह पुश आणि तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 2 धावा स्कोर बोर्डवर पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर. देखिए धीमी शुरुआत जरूर की है. दोनों टीमों के लिए मुकाबला बहुत जरूरी है. डू और डाई वाला मुकाबला दो टीमों के लिए. यहाँ से मुकाबला जीतेंगे तो आपको मौका मिलेगा, वरना हारेंगे तो यहाँ से गुड बाय टाटा इस प्रहार प्रीमियर लीग को. 2 ओपनर प्लेयर अगर एक तरफ तौसिफ मिर्जा कमाल का बैटर. तौसिफ मिर्जा भुसावळचा खेळाडू आहे आणि सध्या आपण पाहतोय त्याच्या विरुद्ध पंचांचा इशारा. आता आलाय वाईड बॉल, एक्स्ट्रा रन. आणि दुसऱ्या बाजूला अमर परवेज हा खेळाडू सध्या खेळण्यासाठी सज्ज आहे आणि त्याचंही खातं उघडलंय. पहिले षटक सध्या प्रगतीपथावर. अमर परवेज, अहमद सुलतान बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. धनंजय सध्या चांगली गोलंदाजी करत असताना डॉट बॉल. इस बार देखिए तो थोड़ा सा शफल करते आगे गए थे, उसके बाद में देखिए तो डॉट गेंद यहाँ पर करार दी गई. धनंजय तौसिफ मिर्जा एक बड़ा जबरदस्त खिलाड़ी है. चांगला ड्राइव्ह मिड ऑफच्या दरम्यान बॉल अडवला जाईल. इथे धाव मिळताना दिसत नाहीये आणि लक्ष अकॅडमी पुणेला धावा कराव्या लागतील. पॉवर प्ले सध्या सुरू आहे, पॉवर प्ले फोडणं गरजेचं आहे. पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही धावा केल्या तरच तुम्ही कुठेतरी संघर्ष करू शकता या मॅच मध्ये. विदर्भातले अनेक खेळाडू सध्या टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. तौसिफ मिर्जा उडवला. आता तौसिफ मिर्जाने हा फटका चांगला आहे आणि त्याचबरोबर टायमिंग प्रॉपर आहे. बॉल हवाई सफर करतोय लॉंग ऑनला. भुसावळचा तौसिफ मिर्जा त्याच्या बॅट मधून येतोय सिक्सर. जबरदस्त ये खिलाड़ी है, इनको ज्यादा देर आप खामोश रख नहीं सकते और रख भी नहीं पाएंगे क्योंकि तौसिफ मिर्जा कमाल का बैटर है. भूसावल अगर देखिए नगरी से आए हैं तो शायद पुणे में आए हैं तो कुछ खास करके जाएंगे, तो शायद देखिए सौगात खा के आएंगे. और यहाँ पर देखिए बेहतर शॉट खेला है, परफेक्ट मिडल ऑफ द बैट, फ्लाइट वाला छक्का. 6 धावा आल्यात. परत एक वेळा उंच गगनचुंबी फटका तर सजवला. डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न सुरू आहे आणि शेवटी त्याच्या हातामध्ये झेल विसावलाय. तौसिफ मिर्जाचा खेळ संपलाय. धनंजयला मिळाली विकेट. लक्ष अकॅडमीला 9 या आकड्यावर पहिला धक्का. ऐसा लगा कि जैसे बल्ले के साथ में मिडल हुई तो लगा कि ह्यूज ये जाएगा, बहुत ऊपर चली गई थी, लेकिन उसके बाद में आसमान में खड़े हो गए गेंद ये, और जितनी दूरी मिलना था वो उतनी दूरी मिली नहीं है. और कमाल का ये बेहतर कैच को पकड़ कर अंजाम दिया तौसिफ. वो कहते हैं उनको भी भरोसा नहीं है कि ये सही भी विकेट गई है. बहुत बढ़िया खेल रहे थे लेकिन विकेट. वो जास्त उंच गेलाय बॉल आणि त्याचमुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. पहा त्याची नजर बॉलवर होती, बॉल पर्यंत गेली आणि त्याला असं वाटलं सुरुवातीला की बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्यानंतर तो स्तब्ध राहिला कारण हा झेल टिपला डीप मध्ये. 9 धावांवर मोठी विकेट गमावली आहे. पहिला धक्का, पहिल्या षटकाचा खेळ संपला. धनंजयने चांगली गोलंदाजी केली आहे. नवीन फलंदाज आता फलंदाजीसाठी जुनेद पठाण, वाशिमचा हा खेळाडू आहे जुनेद पठाण. अमर परवेज सुलतानच्या बरोबरीने आता खेळावं लागेल. अजित बागडे सेकंड ओव्हर मध्ये कॉमेंट्री बॉक्स एंड कडून, पॅव्हिलियन एंड कडून आता गोलंदाजी होईल, ज्या दिशेला आपला मुख्य व्यासपीठ देखील आहे. मॅनेजमेंट टीम देखील खूप चांगलं काम करत असताना सचिन डबळे फाउंडेशनची, त्यातल्या त्यात सचिन सर, शरद सर, एक टीम आहे, एक टीम वर्क आहे आणि त्याचमुळे एवढा मोठा महोत्सव रंगतो आपल्या समोर. ओ क्लीन बोल्ड अराउंड द लेग, बोल्ड केलंय फलंदाज अमर परवेजला आणि आणखीन एक धक्का दिलाय लक्ष अकॅडमी पुणेला अजितने. साइड में एक्शन से पूरी तरह से अस्त व्यस्त हुई है, बीट हुई है.
पढ़ नहीं पाए, जज नहीं पाए इस एक्शन को। अब देखिए एक्शन रिप्ले में खुद देखते बाहर जा रहे हैं। यहाँ देखिए हुआ क्या है, थोड़ा सा शफल करते आगे गए, उसके बाद में जबरदस्त क्लीन बोल्ड। यहाँ पर वो कहते हैं ना कि दरवाजा रखा था आपने खुला, दरवाजा रखा था आपने खुला, चोर आया चोरी करके चला गया और आपके माल पे मारा डल्ला और आपको कर दिया खुल्लम खुल्ला। इसी तरह से दांडी गुल हुई है, विकेट बहुत बड़ी मिली है। विकेट अजित बागडीच्या खात्यामध्ये। अहमद सुलतान हा देखील परतलाय, न्यू बॅटर आता मैदानामध्ये येईल। अभिषेक चव्हाण सध्या फलंदाजीसाठी आणि बॅक टू बॅक विकेट आल्यात, तो दबाव येतोय। बुलढाण्याचा खेळाडू आहे अभि चव्हाण आणि सध्या टीमची धावसंख्या 9 आहे, 2 फलंदाज बाद। बुलढाणा, अमरावती, शेगाव, अकोला या परिसरातले सर्व खेळाडू या टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात। पप्पू आहे अकोल्याचा या टीम मध्ये आणि सध्या अभि चव्हाण हा खेळाडू फलंदाजीसाठी आलाय। महत्वाचे धावा कराव्या लागतील। टीमची धावसंख्या 9, 2 फलंदाज बाद। अजित बागडी पहिलाच बॉल स्टंपवर हिट करणारा ठरलाय आणि विकेट आली आहे त्याच्या खात्यामध्ये। लक्ष अकॅडमी थोडासा पिछाडीवर चाललाय संघ। सुरुवात चांगली झाली होती, एक षटकार आला होता मगाशी भुसावळचा तो फलंदाज मिर्झा, परंतु त्याच्यानंतर परत एक वेळा शांतता। कटरचा वापर केला होता, बॅकफुटला जात असताना पंच केलाय, गॅप मध्ये चाललाय, एक टप्पा दुसरा टप्पा घेत बॉल सीमा पार, येतोय प्रहार चौकार। इस पर देखिए अपने आप को जगह बनाई और जबरदस्त इंतजार किया गेंद का आने का और कमाल का चौका यहाँ पर अर्जित करते हुए ये बहुमूल्य रन 4 है। जैसे देखिए तो अजीत बागड़ी ने विकेट लिया, उसके बाद में देखिए मुख्य व्यासपीठ के साथ में इस टूर्नामेंट के जनक अगर देखिए तो सचिन जी ढवळे सर काफी खुश होते नजर आए, क्योंकि कहीं ना कहीं अगर देखिए तो ये इनके लिए बड़ी उपलब्धि है इस टूर्नामेंट की 13-2। हो नक्कीच, सचिन सरांनी घडवलेले विद्यार्थी ज्या वेळेला या लेवलचं क्रिकेट खेळतात त्यांना देखील आपसुक आनंद आहे, कारण स्टुडंट हाफच्या माध्यमातून या सगळ्यांनी चांगली चमकदार कामगिरी केली आहे। स्विच हिटचा प्रयत्न केला, उंच गेला, 2 फिल्डर धावतात बॉलच्या मागे, 2 धावा इथे नक्की मिळू शकतात, 2 धावा ऍड होतील। अभि चव्हाण आल्या आल्या अटॅकिंग क्रिकेट खेळतोय अजित बागडीच्या विरुद्ध। टीमची धावसंख्या डबलच्या मदतीने आता झाली आहे 15 रन 2 विकेट के नुकसान पे। आप देखिए अभी आए हैं, अभी चाहे हैं, क्योंकि इनको पता है कि हालांकि विकेट गई है, अपना बेस्ट जो गेम है वही खेलते नजर आ रहे हैं। कभी कभी ऐसा होता है सर जी कि अगर देखिए आपका बेस्ट गेम अटैक आपका बेस्ट है तो वहां पर आप है ना इसी तरह से वो टुकु खेल नहीं सकते हैं। तो शायद यहाँ पर इसी अंदाज से पैरों पे गेंद फ्लिक किया और फिर से अलॉन्ग द कार पे शॉट मिलेंगे, रन 4। 199 चौकार असेला, यस एक्झॅक्ट याच गोष्टीची मी चर्चा करत होतो। आता 200च्या दिशेने तो वाटचाल करणारा आकडा ठरताना आपल्याला पाहायला मिळेल। कर्तव्य निधीमध्ये देखील तेवढीच मोठी भर होते। स्वर्गीय शेखर शेळके, स्वर्गीय जयेश गरज, स्वर्गीय विशालदादा कांबळे यांच्या कुटुंबाला ही आर्थिक मदत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सचिन ढवळे सरांची एक वेगळी संकल्पना आणि त्यातल्या त्यात सचिन ढवळे फाउंडेशनचा एक वेगळा उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून आहे, ज्या उपक्रमाची चर्चा अखंड भारतभर सध्या सुरू आहे। कारण ज्या खेळाडूंनी टेनिस बॉल क्रिकेट खेळले परंतु काही कारणास्तव ते आपल्याला सोडून गेलेत, त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि त्यातल्या त्यात त्यांच्या कुटुंबाची मदत करणं हे आपलं कर्तव्य मानत प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून तो कर्तव्य निधी त्यांच्या कुटुंबाला दिला जाईल। परत एक वेळा उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, बीट केलंय फलंदाज अभि चव्हाणला। अभि चव्हाण जसा मैदानामध्ये आलाय तसा धावांचा फ्लो वाढू लागलाय, वेगाने धावा आल्यात। टीमची धावसंख्या 19, 19 लॉस ऑफ 2 विकेट आणि आता या षटकातला शेवटचा बॉल असेल अजित बागडीचा। अजित बागडीने सुरुवात केली होती विकेटने, परंतु त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध आक्रमण केलं अभि चव्हाणने। शेवटचा बॉल या ओव्हरचा, शेवटचा बॉल, ड्राईव्ह खूप चांगला केला, एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये ट्रॅव्हल होत असताना तिथे फिल्डर येतो, थोडासा फंबल झाला, त्याचा फायदा इथे उचलेल फलंदाज आणि पंच सांगतायत टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल। अक्षय निर्मळ यांचा इशारा आणि इथे आपण पाहतोय सेलिब्रेशन सुरू झालंय बॉलिंग करणाऱ्या टीमचं। म्हणजेच काय तर इथे नक्कीच हार्ड डिसीजन जो असेल भरपूर क्रूशियल असेल। देखिए जुनैद पठान की बात करें तब तक उन्होंने गेंद खेला नहीं था और शायद उसी लिए यहाँ पर कहानी बनना चाहते थे। स्ट्राइक अपने पास अगले ओवर के रखना चाहते, लेकिन बगैर कुछ किए यहाँ पर बाहर जाते हुए पठान साहब नाराज हो रहे हैं, क्योंकि देखिए अब तक आए भी थे, उन्होंने कुछ किया भी नहीं है। और देखिए बाहर जाते जाते देखिए कि रेड सिग्नल लगाए, OUT आउट, विकेट, खराब कॉल।
पाहना सगळ्याच गोष्टी इथे पाहिल्या जातात. ज्या वेळेला पीसीआर रूम मध्ये पंच असतात त्यांच्याकडे डिसिजन पेंडिंग असतो रनआउट साठी. त्यानंतर ग्रीन आणि रेड लाईट आहे. तो रेड लाईट चमकला म्हणजेच काय, बॅटरला आता जावं लागेल. ते तिकीट मिळालंय तुम्हाला डगआउट मध्ये जाण्याचं आणि ते डगआउट मध्ये गेलाय फलंदाज. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आता. शेवटच्या बॉलवर एकच धावा, फलंदाज रनआउट देखील झाला. त्याच्यामुळे जे प्रेशर आहे ते सातत्याने बिल्ड होत आहे फलंदाजी करणाऱ्या टीमवर. नक्कीच कौतुक व्हायला पाहिजे बागडीचं, ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली सेकंड ओव्हर मध्ये. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. सो धनंजय लोखंडे परत एक वेळा गोलंदाजीसाठी सज्ज होईल, कारण या अगोदर त्यांनी पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक टाकलं होतं. 9 धावा खर्च केल्या होत्या, एक फलंदाजाला बाद केलं होतं आणि त्याच्यामुळे परत एक वेळा कॅप्टन यांनी तो विश्वास दाखवलाय की आपण फ्रंट लाईन सीमर कडूनच सुरुवातीच्या ओव्हर्स करून घेऊ आणि मग डेथ ओव्हर मध्ये वेगळे पर्याय वापरू. ही कॅप्टन्सी आहे आणि ही रणनीती आहे. असफर मिर्झा आता फलंदाजीसाठी. असफर मिर्झा अकोटचा खेळाडू. अकोला अकोट आल्या आल्या फटका हवेत आहे. कवच रिजन मध्ये डीप मध्ये फिल्डर धावतायत, परंतु बॉल एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धावा मिळतील. अफसर मिर्झाच्या खात्यामध्ये हा चौकार. आते आते ही देखिए कदम ताल इन्होंने शुरुआत की है. ऑफ स्टंप के बाहर ये गेंद थी, अगर देखिए तो इनसाइड आउट उसको खेला और ये देखिए परफेक्ट मिडल बैट हुआ, वहां पर ये चौका आता हुआ. जैसे भी आए रन आने चाहिए. आप देखिए पहले अगर गेंद खेल रहे वहां पर चौका आ गया तो कहीं ना कहीं आत्मविश्वास आपका बढ़ जाता है. एक्झॅक्ट. आणि सध्या पहिल्याच बॉलवर ज्या वेळेला या कॉन्फिडन्सने तुम्ही फटका मारता मग अजून तो कॉन्फिडन्स बिल्ड होतो. शॉर्ट बॉल होता, क्रिजच्या आतमध्ये जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता अफसर मिर्झाचा, परंतु इथे बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात जातो. डॉट बॉल धनंजयचा. डॉट गेंद के साथ में वापसी की है धनंजय ने, क्योंकि एक बड़ा मैच का बड़ा खिलाड़ी है. वापसी करना इस खिलाड़ी की आदत है और आदत से मजबूर ये गेंदबाज है. धनंजय परत शॉर्ट बॉल टाकला, इथे बॅटची कडा घेतली आणि मग विकेट कीपर कडून बॉल निसटला. फ्लाय स्लिप मध्ये प्रयत्न झाला आणि आता तो जो खेळाडू आहे त्याला देखील माहित नाही की हा बॉल हातात विसावलाय का, आणि म्हणूनच त्याने ती मान डोलवली ज्यावेळेला विकेट कीपर कॅप्टनने विचारला आउट आहे, आणि म्हणूनच आता चेक होईल, कॅच चेक होईल. आणि इथे थोडंसं चित्र स्पष्ट होतंय या अँगलने, फ्रंट अँगलने. नॉट आउटचा निर्णय येईल असं मला वाटतंय आणि हो तसंच झालंय. नॉट आउटचा निर्णय आलाय कारण बॉलने टप्पा घेतला होता पुढे थोडासा त्या खेळाडूपासून. पूरी तरह से ना वो संतुष्ट भी थे नहीं है. अश्विन को लग रहा था कि ये शायद गैदर हुई है, लेकिन वहां पर देखिए वो बिल्कुल देखिए नाराज थे कि उनको भी लग रहा था कुछ यहाँ पर हुआ नहीं और टेकन अच्छा. 24 धावा. बॅकफुटला जात असताना परत एक वेळा पूल केलाय, थोडासा खाली राहिलाय बॉल आणि त्याचमुळे हाफ आर्म पूल करत असताना समोर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. असफर मिर्झाच्या समोर सातत्याने शॉर्ट बॉलचा वापर केलाय धनंजयने, परंतु त्याच्यामध्ये धनंजय जास्त यशस्वी ठरलाय मिर्झापेक्षा, कारण मिर्झाच्या बॅटमधून त्यानंतर मोठे फटके आलेले नाहीयेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. 26-3. लक्ष अकॅडमी पुणे एकच लक्ष आहे या स्पर्धेमध्ये पुढच्या फेरीत दाखल व्हायचं. बॅकफुटला जात असताना आता स्क्वेअर कट खूप चांगला आहे, दिशा दिली आहे, जागा मिळाली, 1 धाव मिळताना दिसते. मिर्झाच्या खात्यात टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 27. इस बार देखिए अच्छा पोजीशन में जरूर आए थे. पिछले मरतबा सफलता प्राप्त हुई नहीं थी, लेकिन इस बार सफलता मिली थी. लेकिन वहां पर खिलाड़ी रखा है, बिल्कुल इसी क्षेत्र के लिए रखा था. एक अच्छा सिंगल यहाँ पर आता हुआ, स्ट्राइक रोटेट करते हुए. अब देखिए नजरें ना अभी चौहान के ऊपर रहेंगे, जिन्होंने आके बहुत अच्छी बल्लेबाजी की थी, लेकिन अब किस तरह से और आगे लेके जाएंगे. 2.5 के बाद में 27, 3 विकेट के नुकसान पे. 27 लॉस ऑफ 3 विकेट. खरं रन रेटचा विचार केला तर 9.53 ची सरासरी सध्या राखली आहे. प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर 58 धावा तशा बनवू शकतात, परंतु याच्यापेक्षा जास्त कमाल करावी लागेल लक्ष अकॅडमी पुणेला. ओ स्विच हिट, स्वीट आहे, बॉलला पाठवले पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वर्गीय विशालदादा कांबळे या कक्षाला मानवंदना देणारा हा प्रहार चौकार आणि 200वा चौकार आता कंप्लीट होईल या प्रहार प्रीमियर लीगचा. 200वां अगर देखिए चौका भी अगर देखिए तो अभी चौहान के बल्ले से निकला है. क्या गजब का प्रहार किया स्विच हिट के जरिए से. इसीलिए कहते हैं ना, बनी तो बनी ने तो अब्दुल गनी.
पहले गए, आगे चले गए, उसके बाद में परफेक्ट मिडल ऑफ द बैट स्विच हिट की वजह से चौका यहाँ पर आते हुए, जैसे वैसे जी रन आने चाहिए और अभी चौहान ये कर रहे हैं, रन इनके जरिए से आ रहे हैं 31 पे 3। आणि कौतुक व्हायला पाहिजे प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटचं चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातल्या त्यात जसा आपण स्विच हिटचा उल्लेख केला त्यांनी बरोबर स्लोमो मध्ये दाखवलं कशा पद्धतीने बॅटला स्विच केलं होतं फलंदाज अभि चव्हाणने. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 ला 3 आणि आता गोलंदाज आलाय अजित. जिस अजीत ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी, अजीत बागड़ी इन्होंने, लेकिन अब है ना फिर से वही आजमाने के लिए आए हैं. 31 पे 3, आखिरी अभी भी 3 ओवर का खेल शेष है. आधा खेल खत्म हो चुका है, पहले इनिंग का आधा अभी बाकी है, क्योंकि ये मुकाबला दो टीमों के लिए बहुत महत्वपूर्ण है. डू और डाई वाला मुकाबला है. अगर ये यहाँ पर हार जाते हैं तो 365 दिन हो परत वाट पाहावी लागेल. अजित आलाय. नावा जीत आहे. गोलंदाजी चांगली केली आहे त्याने. 11 धावा खर्च केल्या होत्या मागच्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल थोडासा पुढे सरसावत असताना आडव्या बॅटने मारलाय, परंतु तिथे वा काय फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय. हे स्टँडर्ड आहे या प्रीमियर लीग मधून मिळालेल्या खेळाडूंचं. विशाल होता आणि विशालचा एक चांगला झेल. सरकार आहे का? हो, सरकार तर अप्रतिम कामगिरी करत असताना सरकारचं राज आहे. विशालने पा काय झेल तिथे टिपलाय आणि त्याचा ओढीचा टायमिंग, त्यामुळे हा झेल संपन्न योग्यरित्या झाला आणि विकेट आली आहे. फलंदाज बाद. देखिए सरकारें आती है लेकिन सरकारें जाती है. इस मैदान में ना तो विशाल सरकार की सरकारें अप्रतिम कैच पकड़ा है. बिल्कुल देखिए ऐसे एफर्ट्स है ना आपकी टीम और बेहतर एफर्ट करती है, ये होना चाहिए. अगर गेंदबाज का आपका हौसला बुलंद करना है तो बेस्ट फील्डिंग एक बेस्ट एफर्ट है, ये बेस्ट रणनीति है. अगर गेंदबाज को अगर फील्डर का साथ मिले तो सर जी देखिए तो खूबसूरत मैच बनता है. मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्याला दाखवण्यात आली. आता स्वप्नील आलाय. स्वप्नील उर्से. स्वप्नील उसरे हा फलंदाज. अमरावतीचा खेळाडू आहे. बॅकफुटला जात असताना परत एक वेळा एक चांगला देखना फटका इथे पाहायला मिळतो. पंच करत असताना एक धाव कंप्लीट होते. स्वप्नीलचं खातं उघडले. सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 32 रन 4 विकेट के नुकसान पे अजीत ने कारनामा किए हैं. पिछले मैच में अजीत मिस थे, इस मैच में बुलाया गया. जिस काम के लिए इनको लाया गया वो काम खूबी निभाते हुए हैं. यही पहचान होती है सर जी, आपको जिस काम के लिए बुलाया गया है उस काम के ऊपर आप प्रामाणिक रहे, सच्चे रहे, फिर देखिए सब कुछ अच्छा होता नजर आता है. कदाचित आक्षेप घेतलाय गोलंदाजावर, त्याच्या शैलीवर. त्याचमुळे ती चर्चा होते मैदानामध्ये. तो बॉल चेक केला जाईल असं वाटतंय मला. त्यामुळे कॅप्टन आलाय स्वप्नील तिथे चर्चा करतोय अभि चव्हाणच्या बरोबरीने. आमचा कॉमेंट्री बॉक्स सध्या तुम्ही पाहताय तुमच्या स्क्रीनवर. ते सलीम भाई सध्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. त्याचबरोबर आमच्या बरोबर मागे थोडेसे व्यस्त असतात, परंतु कॉमेंट्रीचे लिटिल मास्टर प्रशांत आदवडे देखील आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहायला मिळते. आणि हा आमचा कॉमेंट्री बॉक्स पाहूया आता. निर्णय काय येतोय टीव्ही अंपायरचा. चर्चे चल रहे हैं, प्रशांत सर के बारे में चर्चे होते नजर आ रहे हैं. आपके फ्रेम के सामने डिसीजन आने वाला है. शेवटी निर्णय काय येतोय पंचांचा. किती डिग्रीने तो हात वाकवलाय, तो कोपर वाकवलाय, याच्याविषयी ती चर्चा तिथे पंच नक्की करत असतील. आणि त्यानंतर एक योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून दिला जाईल. हा योग्य बॉल आहे की नाही. आणि पहा, हा नो बॉल कळवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे कुठेतरी तो जो तुमचा अँगल आहे हाताचा, जो कोपर तुम्ही वाकवताय, तो जर जास्त डिग्रीने वाकवत असाल आणि त्यानंतर बॉल टाकत असाल तर मात्र नो बॉल दिला जाईल. आणि तेच इथे दिसलं. त्याचमुळे थोडासा पॉज मी घेतला होता ज्या वेळेला हे दृश्य दाखवलं आणि त्यानंतर टीव्ही अंपायरने देखील योग्य निर्णय दिलाय. हा नो बॉल आहे. दंडित किए गए गेंदबाज अब गेंदबाजी नहीं कर पाएंगे. और फिलहाल देखिए जिस नाम के चर्चे हो रहे थे वो नाम पे ना थोड़ा सा दाग लगा है फिलहाल तो, क्योंकि देखिए तो थोड़ा सा थ्रो करते नजर आए तो पकड़ते हैं और पकड़ा भी है यहाँ पर. इसीलिए बेस्ट अंपायरिंग देखिए तो हर एंगल से चेक करते हैं. प्रथम स्पोर्ट का साथ मिलता है, उसके बाद में डिसीजन आता है.
म्हणून मला ही जी स्पर्धा आहे ना सचिन ढवळे सरांची आवडते. त्याचं कारण हेच आहे, जरी आमच्या परिसरातले आमचे खेळाडू जरी खेळत असले तरी देखील सगळ्यांसाठी नियम सारखे आहेत. अनेक स्पर्धांमध्ये मी जातो त्यावेळेला काय होतं की एखाद्या गोलंदाजाला जर अशा पद्धतीने आक्षेप घेतला आणि त्याला जर एखाद्या अंपायरने नो बॉल दिला तर मग कारण दाखवा नोटीस सुरू होते. मग सांगतात अरे मग त्याचं करिअर खराब होईल, मग तू खेळू शकणार नाही, मग थोडंसं थांबा, मग ती ऍडजस्टमेंट होईल, त्याच्यानंतर सामना सुरू करतात, मग त्याला खेळू दिलं जातं, मग कुठलंच आक्षेप नोंदवला जात नाही. या सगळ्या गोष्टी इथे चालत नाही. इथे तुम्हाला प्युअर क्रिकेट, नीट क्रिकेट पाहायला मिळेल आणि म्हणूनच ही स्पर्धा चर्चेमध्ये असते आणि म्हणून ही स्पर्धा मला आवडते. सचिन आलाय नवीन गोलंदाज, ते षटक पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आता पुढे जाते. धावा झालेल्या आहेत 34, 4 फलंदाज बाद, 34, लॉस ऑफ 4 विकेट. पारदर्शकता सगळ्यात महत्वाची आहे, मग ती व्यवहारामध्ये असो, शिक्षणामध्ये असो, तुम्ही जे डिलिव्हर करताय त्याच्यामध्ये असो, आणि त्यामुळे हे पारदर्शक नेतृत्व आहे. सचिन ढवळे सर आणि त्यांची प्रहार अकॅडमी. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल मागे चाललाय तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. 35 धावा फलकावर लागल्यात. स्वप्नील बॅटमधून अजूनही मोठे फटके आलेले नाहीयेत, परंतु अभिचव्हाण कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊन सध्या फलंदाजी करताना दिसतोय. सचिन गायकवाडला ते षटक आता पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली कॅप्टन कडून आणि आतापर्यंत त्यांनी फलंदाजांना शांत ठेवलंय. 35 रन, 35, लॉस ऑफ 4 विकेट. बॉल हवेत आहे, उंच जास्त गेलाय, फिल्डर धावतायत, तो पहिले थांबला, नंतर जज केलं आणि काय चांगला झेल टिपलाय. बरोबर अंदाज बांधत असताना हा झेल टिपलाय फलंदाज, अभी आउट. उसके बाद में देखिए सचिन गायकवाड़ का सेलिब्रेशन में देख लीजिए आप, कमाल का सेलिब्रेशन भी करते नजर आए. जो बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहा था, जिसके बल्ले से रन आए थे, उस बैटर को बाहर भेजा है अभी चौहान को. यहाँ से देखिए हुआ क्या है, एक्शन रिप्ले देखिए तो थोड़ा सा सामने गेंद थी, शॉर्ट ऑफ लेन गेंदबाजी थी, खड़े खड़े पुल करना चाहते थे लेकिन टाइमिंग नहीं कर पाए, गेंद काफी ऊपर चली गई और लॉन्ग ऑन के खिलाड़ी को आसानी से कैच पकड़ लिया. एक थोड़ा सा कैच प्रैक्टिस भी उनके लिए, पहले रुके, उसके बाद में जज किया और गेंद के नीचे चले गए और अंजाम बहुत अच्छा दिया. उसके बाद में ना चेहरे पे मुस्कुराने का मौका दिया सचिन गायकवाड़ के. ये होता है, ये आपने जिस तरह से जिस अंदाज में बात की है, खुद अगर देखिए तो आदरणीय सचिन जी ढवळे सर एज पहले स्पोर्टमैन खिलाड़ी हैं जिन्होंने देखिए कल बड़े बड़े स्टार गेंदबाजों को कल भी छक्के लगाए और आज भी बहुत जबरदस्त बड़े बड़े हिट लगाए उन्होंने. ये मैदान को छोटा सा मैदान और छोटा किया उन्होंने. 35 पे 5 आधी टीम पहुंची डगआउट में. सचिनची चांगली गोलंदाजी. सध्या तरी फुलर लेनचा बॉल होता, इथेही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, त्याच्यामुळे शांत ठेवले लक्ष अकॅडमी पुणे या टीमच्या खेळाडूंना. नवीन फलंदाज आमिर आलाय, अकोल्याचा पप्पू, भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे, मोठं नाव आहे विदर्भातलं आणि सध्या तो फलंदाजीसाठी येतोय, परंतु पहिला चेंडू निर्धाव खेळलाय. लांबच लांब षटकार मारण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. हा बर्ड आय व्ह्यू या क्रीडांगणाचा. ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला खूपच क्रॅकिंग ड्राईव्ह इथे दाखवत असताना आमिर बॅटमधून ही धाव मिळताना दिसेल. पप्पूचं खातं उघडले, ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला, 9ची सरासरी धावा झालेल्या आहे 36. 4 ओवर की समाप्ति, 36 रन लगे बोर्ड के ऊपर. आधी टीम डगआउट में बिल्कुल पहुंच चुकी है, लेकिन पप्पू आए हैं, अकोलो के पप्पू आए हैं, तो जिसकी वजह से अगर देखिए तो हालांकि इंजर्ड, तो देखिए तो विकेट की अगर बात करेंगे तो जिस तरह से ये अजीत ने कारनामा किया था, उसके बाद में ये कुछ वो कहते हैं ना बेहतर काम करते नजर आए थे, थोड़ा सा फंबल भी होते नजर आए. उसके बाद में ये रन आउट की विकेट जहां पर जुनेद पठान उसके साथ में ये पुल किया था और ये सरकार की सरकार कमाल का विशाल सरकार ने कैच पकड़ा और उसके बाद में ये अभी अभी जो विकेट गिरा अभी चौहान का, धनंजय ने वो कैच कंप्लीट किया, विकेट मिला वहां पर सचिन गायकवाड़ को. इस तरह से सफलता मिली है. लेकिन कहते हैं पप्पू के बारे में बात करेंगे तो एक बेहतर खिलाड़ी है, लेकिन पिछला मैच इंजर्ड की वजह से खेले नहीं है, थोड़ा सा घायल नजर आते हैं. लेकिन कहते हैं ना घायल शेर की सांसें उसकी दहाड़ से ज्यादा खूंखार होती है, तो अब ये घायल बन के मैदान में आए हैं आणि त्याच्यावरच नजर आहेत. पहा त्याचाच बॅटिंग कार्ड दाखवला जातोय की सुरुवात 1 रनने झाली आहे. 2 बॉल त्याने आतापर्यंत पप्पूने फेस केलेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय, टायमर सेट आहे, लक्षात घ्या 8 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत 2 षटक कंप्लीट करण्यासाठी. अश्विन चा पहिला बॉल हवेत आहे, उंच जास्त गेलाय, टायमिंग पाहावं लागेल, जुडलंय का पप्पूचं. डीप मध्ये फिल्डर आहे, तेवढा चांगला झेल तिथे टिपला गेलाय,
परत एक वेळा सरकार इन ऍक्शन, फलंदाज बाद, पप्पू बॅक टू द पॅव्हिलियन. आसान नहीं है इस तरह से पिक करके, क्योंकि इंजर्ड होते हैं ना तो कहीं ना कहीं वो ताकत मिलती नहीं है शॉट में, पूरी तरह से शॉट आप डिलीवर नहीं कर पाते। लेकिन क्या बेहतर कैच पकड़ा है सरकार ने, बिल्कुल देखिए आंखें जमाए रखी, काफी ऊपर गेंद चली गई थी, आंखें जमाए रखी, तस के मस नहीं हुए। उसके बाद में विकेट मिली। अश्विन कुमकर को भी बहुत बड़ी सफलता, पहले गेंद पे बिग ब्लास्ट आपने दिया है। चांगलं जजमेंट, तेवढाच चांगला झेल, बॉडीचं बॅलन्स, हलकासा शॉर्ट बॉल होता, पुल केला होता, जास्त वर गेला बॉल आणि डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर होता सरकार. विशालचा एक चांगला झेल तिथे टिपला गेला आणि अप्रतिम झेलाच्या जोरावर पप्पू आउट. आमिर बॅक टू द पॅव्हिलियन. आता नवीन फलंदाज येईल फलंदाजीसाठी, अविनाश. एका पाठोपाठ धक्के बसले त्या टीमला. सगळ्यात महत्वाचं आहे की पार्टनरशिप झालेली नाहीये या मॅच मध्ये. अविनाश जाधव अमरावतीचा खेळाडू आहे, गोलंदाजी मगाशी करण्यासाठी आला होता, परंतु आता फलंदाजी देखील करावी लागणार आहे टीमसाठी, कारण अडचणीमध्ये वाढ होते. फलंदाजी करत असताना या टीमच्या अडचणीमध्ये वाढ होत आहेत आणि त्यामुळे ड्रोन व्ह्यू, बर्ड आय व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलवर सध्या तुम्ही या स्पर्धेचं टेलिकास्ट पाहताय. काय ग्राफिक्स आहेत. उंच गेलाय हाय बॉल, कॅचेटचा कॉल केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न करतोय परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. अविनाशने या बॉलवर विनाशकारी षटकार मारलाय. जिसके नाम में नाश है वो कहीं पे नाश करने के लिए मैदान में भी आए हैं अविनाश जाधव। शायद कि तो पहले गेंद पे अगर ये हब बॉली गेंद आई और कमाल का ये टूट के पड़े और बिल्कुल गेंद को भेजा आउट ऑफ पार्क। ह्यूज एंड हैंडसम एंड द मैसिव हिट, मिलेंगे रन 6। स्लॉट मध्ये देखील बॉल होता, थोडासा पुढे बॉल टाकला आणि त्याच्यावर तुटून पडला अविनाश. उंच बॉल गेला आणि सरळ सीमारेषा पलीकडे. हाय बॉल स्लॉट मध्ये, हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करणारा ठरेल. अविनाश जाधव आला आणि अविनाश जाधवने बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत आतापर्यंत गोलंदाज अश्विन कुमकरच्या गोलंदाजीवर. इस बार देखिए कमाल का शॉट, पहले देखिए लॉन्ग ऑन, उसके बाद में मिड विकेट, 2 गेंदों में 2 छक्के। अश्विन कुमकर जी कप्तान साहब आए तो सामने अविनाश जाधव कह रहे कि मैं हूं ना, जहां पर मुसीबत कहते हैं मुसीबत में जो खड़ा वो सबसे बड़ा, ना किसी का कद बड़ा ना किसी का पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा। अविनाश जाधव फिलहाल बड़ा काम करते नजर आ रहे टीम के लिए। नाव बोट आहे अविनाश जाधव, कारण मुंबई क्रिकेटमध्ये देखील अविनाश जाधव या नावाची चर्चा होते आणि ही संपूर्ण टीम, ही फळी नेहमीच सचिन ढवळे सरांच्या बरोबरीने असते, जी खूप मेहनत घेत असते आणि त्याचमुळे यांचं देखील एक वेगळं मॅनेजमेंट असतं आणि त्याचमुळे स्पर्धा यशस्वी करण्यामागे या सगळ्यांचा तेवढाच मोठा मोलाचा हातभार असतो. आणि म्हणूनच ही जी स्पर्धा आहे यशाचे अनेक शिखर सातत्याने पादाक्रांत करणारी स्पर्धा ठरत आली आहे. बॉल हवेत आहे, आता जास्त उंच गेलाय, मागे खेचला होता बॉल, फिल्डर येतो, विकेट कीपर खाली नाही, जजमेंटच खराब होतं विकेट कीपरचं, बॉल पर्यंत पोहोचलाच नाहीये तो आणि त्यामुळे ते धाव मिळताना दिसेल आणि जीवदान देखील मिळतंय अविनाश जाधवला. टीमची धावसंख्या 49. जिस बल्लेबाज ने 2 गेंदों में 2 बड़े बड़े शॉट क्रिएट किए, उस बल्लेबाज को आपने मौका दिया है। कहीं ना कहीं कहते हैं कि अपने पैरों पे के खिलाड़ी आपने मार लिए हैं, क्योंकि ये बेहतर सेट बैटर जिसके आंखें अब जम चुकी है, बड़े बड़े शॉट खेलने में माहिर खिलाड़ी है अविनाश जाधव, उनका कैच आपने छोड़ा है। 2 षटकार मारले होते. आमचा कॉमेंट्री बॉक्स बर्ड आय व्ह्यू ने सध्या दाखवला जातोय तुम्हाला. ड्रोन व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर. बॅटची आतमधली कडा घेतली, विकेट कीपरने बॉलला थांबवले. हा डॉट बॉल पाहायला मिळेल अश्विन कुमकरचा. अश्विन कुमकरचं हे षटक थोडंसं महागडे ठरलंय, त्याचं कारण आहे या ओव्हरमध्ये सातत्याने धावा आल्या, 2 मोठे फटके आलेत. पहले गेंद में अगर देखिए तो बहुत बड़ा विकेट मिला था, लेकिन उसके बाद में अविनाश जाधव आए, अविनाश जाधव ने बड़े तूफानी 2 शॉट खेले हैं। अब देखिए तो इस ओवर के आखिरी गेंद अविनाश कुमकर के, दासिक डाउन द ट्रैक, कदमों का इस्तेमाल किया है, मिड ऑफ पे खिलाड़ी मौजूद है, फंबल हुए हैं, रन एक आसानी के साथ में चुरा के लेंगे। इस सिंगल के साथ में कहानी खत्म, 5 के बाद में 50, लॉस ऑफ 6 विकेट। चांगली धावसंख्या मी म्हणेन, कारण 5 ओव्हरमध्ये 50 रन अंडर फ्लड लाईट ज्यावेळेला तुम्ही कंप्लीट करता 10ची सरासरी, आणि सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळेला धावा चेस करण्यासाठी संघ मैदानामध्ये उतरेल, एवढं सोपं नसणार आहे. टीम स्वर्गीय शेखर, स्वर्गीय जयेश आणि स्वर्गीय विशालदादा 11 या संघाला. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं की इथून पुढे येणाऱ्या ओव्हरमध्ये कमीत कमी 12-13च्या आसपास तुम्हाला धावा कराव्या लागणार आहेत. 60-65चं लक्ष या मैदानावर एवढे सोपं नाहीये. मजा येईल या मॅच मध्ये ज्यावेळेला दुसऱ्या डावामध्ये हा सामना रंगेल, परंतु सध्या 50ला 6 अशी परिस्थिती आणि तुमच्याकडे बरोबर 2.5 मिनिटाचा वेळ राहिलाय हे पुढचं षटक कंप्लीट करण्यासाठी.
और दबाव भी है ना सर जी कि ये डू और डाई वाले मैचेस है कि यहाँ से अगर मुकाबला हारते तो टूर्नामेंट से बाहर है, तो कहीं ना कहीं वो एक एक्स्ट्रा फैक्टर आ सकता है आपके ऊपर। अश्विन कुमार ने ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 3 विकेट घेतल्या होत्या मागच्या त्या ओव्हरमध्ये एबी सामर्थ्य स्पोर्ट्स मालेगावच्या विरुद्ध फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या या मॅच मध्ये, थोडंसं भागड षटक. आणि म्हणूनच टेलिकास्टच्या बाबतीत नेहमीच चर्चेमध्ये असतात प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट हे आमचे सर्वच मान्यवर. आपलं देखील सगळ्यांचं सहर्ष स्वागत सचिन ढवळे सरांच्या वतीने, आणि तुम्ही इथे आवर्जून उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवताय, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. पुढचा बॉल शॉर्ट बॉल हवेत आहे, मागे फिल्डर टर्न होईल, बॉल फाईन लेगला बॉल थांबवण्याचा प्रयत्न आता केला जाईल आणि तोपर्यंत एक धाव मिळते. टीमची धावसंख्या 51. पहले ही तैयार थे वो, जिस तरह से अगर देखिए तो शॉर्ट फाइंड का खिलाड़ी अगर देखिए तो पहले ही तैयार थे कि गेंद टर्न होने वाली है, तो पहले तैयार हुए थे कि भाई इनको पता चला कि अब दुनिया गोल है. डॉट गेंद, पहले गेंद पे डॉट आया, दूसरी गेंद पे सिंगल आया. अब यहां से देखिए तो 51 रन 6 विकेट के नुकसान पे, अमोल गेंदबाजी मार पे. अमीना जाधव पटकी हुई गेंद है. शॉर्ट बॉलचा वापर आणि तिथे एक चांगला प्रयत्न, परत एक वेळा सरकारचं राज आहे. अप्रतिम फिल्डिंग, सातत्याने चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते आणि त्यामुळे एका पाठोपाठ धक्के बसलेत. 3 झेल इथे टिपण्यात यश प्राप्त झालं. स्लाइटली लेग कटर बॉल होता, पडलेला बॉल थोडासा बाहेर जाणारा, आणि त्यामुळे डीप मध्ये सरकार पोझिशन मध्ये लवकर आला. खूपच चांगला झेल त्याने टिपला आणि तो दबाव सातत्याने बनतोय, झपाट्याने बनतोय लक्ष अकॅडमी पुणे या टीमवर. यहां से अगर देखिए तो एक प्रॉपर टाइमिंग हुआ नहीं है, जहां जाते हैं सरकार वहां पर कैच छोड़ते नहीं है. आज गेंद और सरकार का बहुत गहरा नाता बन गया है और मिस्टेक कहां होने वाली है, विकेट मिलती हुई. परत एक वेळा हा ड्रोन व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर, हे सगळे प्रेक्षक आनंदित आहेत. त्यांना माहिती आहे ज्यावेळेला तुम्ही ग्राउंडवर येता त्यावेळेला खूप मजा येते क्रिकेटची स्पर्धा पाहत असताना. शॉर्ट बॉल हुक केलाय, बरोबर बॉलला कॅप मध्ये पाठवलंय, डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल अडवण्याचा प्रयत्न तिथे झालाय. 2 धावा तत्पूर्वी कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न थांबलाय. 2 धावा ऍड होतील. आखिरी डेथ ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी अमोल कर रहे हैं, जिसके लिए लाए गए हैं उसके लिए वो गेंदबाजी में कमाल करते नजर आए. डेथ ओवर में अब तक देखिए तो अब तक 3 ही रन खर्च कर चुके हैं. कमाल की गेंदबाजी. दीपक जांगीड यावेळेला सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न, इम्प्रुव्हायझिंग स्कूप करण्याचा प्रयत्न होता, फॉलो केलं होतं गोलंदाजाने बॅटरला दीपकला. तोपर्यंत एक धाव मिळते. टीमची धावसंख्या 54. आणि टाइम संपलाय. एक खेळाडू अतिरिक्त 38 सर्कलच्या आतमध्ये सजवावा लागेल. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 54. शेवटचा बॉल या ओव्हरचा, या सत्राचा. शेवटच्या बॉलवर बीट केलंय फलंदाजाला, सरळ विकेट कीपरच्या हातात जातोय आणि या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. डेथ ओव्हरमध्ये अमोलने 54 धावा झालेल्या आहेत. 55चं लक्ष आता या मॅच मध्ये ठेवण्यात आले. स्वर्गीय शेखर, जयेश आणि विशाल दादा 11 या टीमच्या समोर 55 धावांचं टार्गेट. 6 षटकांचा सामना. दुसऱ्या सत्राची कहाणी, कुठला संघ जिंकेल, कुठला संघ पुढच्या मॅच मध्ये खेळण्याच्या तयारीत आपल्याला दिसेल, ही कहाणी ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून नरेश डोमे सर आणि त्याचबरोबर प्रशांत आदवडे सर यांच्या माध्यमातून.
धन्यवाद कुणाल सर, धन्यवाद सलीम सर. आपण पहिल्या डावामध्ये ऐकत होतो या सामन्याच्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी समालोचक ज्यांना टेनिस क्रिकेटमध्ये समालोचन करता करता त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचं समालोचन करण्याची संधी मिळाली, IPLचं समालोचन करण्याची संधी मिळाली आणि अनेक समालोचकांना ज्यांनी स्वप्न दिली. कुणाल दाते सर आज आपल्या समवेत आहेत, सलीम भाई शेख आपल्या समवेत आहे. सरांचा मी मनापासून धन्यवाद देतो. जाऊया मैदानामध्ये. पहिला चेंडू, या साखूट टप्प्याचा चेंडू उचललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचणार आहे आणि पाहता पाहता एकच धाव इथे प्राप्त होणार आहे. फलकावरती धावांची संख्या 1. जयेश विशाल शेखर 11 धाव फलकाला सुरुवात होते. खरं तर 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांमध्ये मात्र 55 धावांचं आव्हान आहे. सातत्याने या मैदानामध्ये गेले अनेक दिवस आपण या खेळाडूंना खेळताना बघतोय. सचिन ढवळे मॅथ्स रिजनिंग अकॅडमीच्या पूल मधून देखील आपण अश्विन कुमकर आणि विशाल सरकार पुणे शहरातील एक अपकमिंग सुपरस्टार म्हणून आपल्याला बघायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा हा चेंडू खाली राहिलेला आणि धावा याबरोबरच येणार ना. एक धाव येणार आहे. पुन्हा एकदा खराब थ्रो आणि अधिकच्या काही धावा इथे येऊ शकतात. 2 धावा येवाना पूर्ण होतील. सुरुवात थोडीशी खराब होते आणि फलकावरती धावा मात्र 3 आहेत. दोनों बल्लेबाजों को यहाँ से सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी करना चाहिए. विशाल सरकार बल्लेबाजी कर सकते हैं. अश्विन ने बहुत सारे अर्धशतक इसी प्रतियोगिता में चढ़ने का कारनामा किया है. जुबेर के ओवर बहुत ही महत्वपूर्ण रहेगा. और सर पर खेलते अच्छा स्ट्रोक है. डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. 1 रन लेने का मौका है. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. रन संख्या 3 रन 4 रन बगैर के सुनुकसार के. विशाल 1 पर खेल रहे हैं. अश्विन कुमकर 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. रिक्वायर रन रेट 9.27 का है. 55 रनों का टारगेट है. प्रथम शॉट लाइव टेलीकास्ट नीट एंड क्लीन और बहुत सारे नई चीजें वो लेके आए हैं. खास करके लेग बिफोर के लिए बहुत सारी चीजें वो दे रहे हैं. सर एक नई चीज टेनिस क्रिकेट में आई है. निश्चित आपण त्याची चर्चा केलेली आहे. पुन्हा एकदा करूया. उंच फटका जरूर आहे. स्टिअर केलेला हा चेंडू कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि अप्पर कट वरती अश्विन कुमकरला पहिल्या षटकामध्ये मिळतील 4 धावा. बहुत खूबसूरत स्ट्रोक था. बल्लेबाजी कर सकते. पिछले 4-5 सालों से दरअसल आपने करीब से देखा इनको. बड़ी पारी खेलना वो भी जानते हैं, लेकिन इस मैच में थोड़ा अलग लेवल है. प्रोफेशनल लेवल पर आप खेल रहे हैं और तब जाकर और क्वालिटी क्रिकेट खेलने की जरूरत है. ऑफ के बाहर गई थी विशाल सरकार. तैयार थे इस बार पलटवार करने के लिए. प्रहार किया और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. दर्शनीय स्ट्रोक विशाल सरकार का. निश्चित या खेळाडूमध्ये गुणवत्ता आहे. उंची कमी आहे मात्र खेळाची गुणवत्ता खूप मोठी आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता इथे विशालचा आणि खूप खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पोहोचेल. 8 धावा पहिलं षटक सुरू. चांगली सुरुवात आहे कारण 9.1 सरासरीने धावा हव्या होत्या ज्यावेळेस सामना सुरू झाला. 8 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि आता देखील जवळपास तेच टार्गेट आहे. 9.5 सरासरीने धावा काढायच्यात. पहिल्या षटकामध्ये 8 सरासरीच्या जवळ पोहोचलेले आहेत. जुबेर शेख गोलंदाज. उजव्याच्या बाहेर हवेमध्ये चेंडू जरूर आहे मात्र कव्हर्स मध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाही. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवरती आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हो आता धोका होऊ शकतो. विशाल सरकारला मागे जावं लागेल. पहिला धक्का. धावबादचा शिकार. खूप चांगला फलंदाज आहे. मोठी कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे आणि आज आम्हाला अपेक्षा होती की आज विशाल सरकार एक चांगले इनिंग देईल आपल्याला. मात्र दुसरी धाव वेगात घेण्याचा प्रयत्न. थ्रो काय वेगवान होता. परिणाम पहिला धक्का. 9 धावा 1 गडीबाज. जयेश विशाल शेखर 11. सब कुछ बेहतर चल रहा था. बल्लेबाजी बहुत उम्दा हो रही थी. ऑफ स्टंप के बाहर गेंद थे. टाइमिंग अच्छा रहता. डीप स्ट्राइक कवर पर खिलाड़ी बहुत दूर है. नो स्लैंड में गेंद गिरी है और दूसरा लेने की जब कोशिश की तो ये थ्रो बहुत अच्छा था. थ्रो बहुत ही परफेक्ट था और उसके कारण बल्लेबाज विशाल सरकार ये दूसरा रन पूरा नहीं कर पाए. तो सब कुछ अच्छा चल रहा था लेकिन क्रिकेट का खेल है. अगर इस तरह के ट्विस्ट नहीं आएंगे तो मजा नहीं आएगा. टारगेट 55 रनों का. रिक्वायर्ड रेट 9.10 का. बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं. नंबर 3 पर बैटिंग करने के लिए फिलहाल विष्णु को मौका मिला. नंबर 3 पर विराट कोहली का नंबर है. राहुल द्रविड़ का नंबर है. रिकी पॉन्टिंग का नंबर है. महान बल्लेबाजों का नंबर है. 9 रन बने हैं और एक बहुत बड़ा अवसर प्रहार प्रीमियर लीग में खुद को साबित करने के लिए. जरूर अश्विन कुमकर सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या
स्पर्धेमध्ये सातत्यानं भरपूर वेळा त्याचा संघ जिंकतो. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याला मिळतो. ॲज अ बॅट ॲज अ बॉल निश्चित प्रभावी कामगिरी त्याची राहिलेली आहे. मात्र या मॅचमध्ये ऑल इंडिया ओपन पूलमध्ये ज्यावेळेस आपण एक लेवल पुढे येतो अशा परिस्थितीमध्ये कशी फलंदाजी मैदानामध्ये तो करतोय, किती संयम दाखवतोय, टीमला कसा विजयाच्या दिशेने घेऊन जातोय, तो ज्यावेळेस त्याच्या टीमसाठी म्हणजे लोहगड सुपर जायंटसाठी खेळतो आज तेच धैर्य आणि तोच संयम त्याला ठेवावे लागेल. नवीन षटकाची सुरुवात. अक्रॉस द बॅट उचलण्याचा प्रयत्न आहे. तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या हातातून निसटेल चेंडू. एक धाव निश्चित प्राप्त होणार आहे आणि एका धावेबरोबर फलकावरती धावांची नोंद होते 10. 1-10 जयेश विशाल शेखर 11. अविनाश यादव का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है और इस वक्त अविनाश यादव ने इस ओवर की जो कहानी है जिसमें स्टार्ट जो किया गया ना, सही इलाके में गेंदबाजी करना पसंद करते हैं और विष्णु के ऊपर निगाह रहेगी. अश्विन कुमकर के बारे में बहुत सारी चर्चा हो रही है. अनुभव है उनके पास, टैलेंट की कोई कमी नहीं है. एक लेवल पर आपने बहुत अच्छा प्रदर्शन किया. बेस्ट बैटर का अवार्ड आपको मिला, मैन ऑफ द सीरीज का अवार्ड आपको मिला है. और बाहरी किनारा रूम बनाकर खेलने की कोशिश. विकेट कीपर ने बहुत अच्छा कैच लपका. अविनाश यादव ने विकेट लिया. विष्णु बैक टू द पेबल. विष्णू खरं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता, मात्र काय हरकत केली चेंडू आपल्याला बघायला मिळेल स्क्रीनवरती पुन्हा एकदा. विष्णू कट करण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न फसला. इथं बघायचंय टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला होता चेंडू आणि कट करण्याचा प्रयत्न. इथे वरची कट घेतली आणि यष्टीरक्षक अत्यंत सुंदर कॅच पकडताना विष्णूला परतावं लागेल. दुसरा फलंदाज खूप लवकर गमावला इथे जयेश विशाल शेखर 11. जास्त काळ खेळपट्टीवरती उभं राहणं महत्वाचं असेल खेळाडूंसाठी. ज्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं की लक्ष अकॅडमी पुणे संघाने ज्या प्रकारची बॅटिंग केली होती किंवा जी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली जयेश विशाल शेखर 11 संघाकडून प्रभावी, एका पाठोपाठ एक विकेट पडत गेले होते, तर तीच परिस्थिती इथे पुन्हा एकदा उद्भवलेली आहे जयेश विशाल शेखर संघासाठी. 2 फलंदाज त्यांनी गमावलेले आहेत पहिल्या 8 चेंडूंमध्येच आणि फलकावरती आहेत धावा 10. क्रुशियल मुकाबला दोनों टीमों के लिए. करो या मरो वाला मैच. नए बैटर आए हैं सचिन गायकवाड़. ये बल्लेबाजी जरूर करते लेकिन इसे बार बार चर्चा करें, एक अलग लेवल पर आप क्रिकेट खेल रहे हैं. प्रोफेशनल क्रिकेट जहां गेंदबाजी की बात करते वहां क्वालिटी जरूर होगी, मजा आएगा. रिवर्स विकेट की कोशिश. खराब शॉट सिलेक्शन. पहली गेंद पर रत्नात्मक खेलना चाह रहे थे. नरेश जी क्या कहना जिस तरह से ये शॉट खेला गया था? नाही, पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू तुम्हाला खेळपट्टीचा अंदाज आला पाहिजे. चेंडू किती उसळतोय, किती वळतोय आणि त्याच्यानंतर तुम्ही रिव्हर्स किंवा असे फटके खेळायला पाहिजे. अगदी पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स खेळायला जाणं हे कुठल्याही क्रिकेटमध्ये संयुक्तिक नाहीये. सचिन गायकवाडनं ती डेअरिंग केली. टेनिस क्रिकेटचे खेळाडू डेअरिंग करतात अशा प्रकारे. लेंथ बॉल इथे बाहेरची कड आहे आणि परतावं लागेल. तिसरा फलंदाज जयेश विशाल शेखर 11 इथे गमावलेला आहे. जिंदगी की अजीब परिभाषा है, सवर गई तो जन्नत नहीं तो तमाशा है. एक तरफ अश्विन बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं और दूसरी एंड पर विकेट गिरने का सिलसिला जारी है. सचिन गायकवाड़ और विष्णु के लिए एक बहुत बड़ा मौका था. लेग स्टंप के बाहर खड़े, उसके बाद ऑफ स्टंप के ऊपर आए और ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. ऑफ स्टंप के बाहर गेंद है. पहले आपने बहुत जोखिम भरा रैम शॉट खेला था और उसके बाद में फुटवर्क बहुत इंपॉर्टेंट है. आप गेंद की तरफ नहीं है, गेंद की लाइन में नहीं है, आंखों के नीचे आप नहीं खेल पा रहे और क्रिकेट के परिभाषा को आप नहीं समझ पा रहे. टीम की जरूरत क्या है, सामने बल्लेबाज कौन है और टारगेट क्या है, इसका पता आपको नहीं चल रहा है खराब क्रिकेट मैदान के अंदर बल्लेबाजों द्वारा. आणि निश्चित फलंदाजांचा खराब क्रिकेट, त्यापेक्षाही गोलंदाज, दोन्ही संघामधल्या गोलंदाजांनी विशेष करून जास्त मेहनत घेतलेली, जास्त यश मिळवलेलं आहे. आपण पहिल्यांदा बघितलं होतं जयेश विशाल शेखर 11 गोलंदाजी करत होता, तिथेही गोलंदाज यशस्वी ठरत होते आणि आता देखील आपण पाहतोय गोलंदाज एका पाठोपाठ एक विकेट इथे मिळवत आहेत. तर अविनाश जाधव काय गोलंदाजी राहिली. 2 फलंदाज बाद केलेत, फक्त 1 धाव खर्च केली. लेंथ बॉल उजव्या बाहेर. हो चेंडू ओळखणं, तो रीड करणं, त्याच्यावरती योग्य उत्तर काढणं आता फलंदाजांच्या आवाक्यातली गोष्ट राहिलेली नाहीये. 10 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. नरेश जी, जिस तरह से मुकाबला है अविनाश यादव को आपने कभी भी फ्रंट फुट पर खेलने की कोशिश ही नहीं की, बैक फुट पर खेल रहे हैं और पैसे को कुबी की तरफ जाना पड़ता है. कुबा कभी भी पैसे की तरफ नहीं आएगा. इथे जे खेळाडू बाउंड्रीच्या बाहेर बसलेले आहेत, खेळाडू दोन्ही डगआउटच्या मध्ये,
दोन्ही डगआउटच्या मध्ये बाउंड्रीच्या आतमध्ये खेळाडू बसलेले आहेत, बॅनरच्या आतमध्ये बाउंड्रीच्या बाहेर. कृपया विनंती आपण थोडंसं बाहेर जा. इस बार अच्छा चौक ऑन साइड पर खेल स्क्वायर के खिलाड़ी के ऊपर से दोनों लेने का मौका. इस तरह से वो स्कोरबोर्ड को चलाने की जरूरत थी, लेकिन आपने रैंप शॉट खेलने का प्रयास किया, गेंद की तरफ जाके बल्लेबाजी नहीं की, इसलिए इस ओवर में अविनाश जाधव ज्यादा प्रभावी साबित हुए हैं. 3 रन और केवल यहाँ 3 रन दिए और 2 शिकार किए हैं. 24 गेंद में 43. आंकड़े ये बता रहे कि मैच वैसे टेनिस क्रिकेट का जब खेल है तो 24 गेंद में 43 बन सकते हैं, लेकिन इस तरह की बल्लेबाजी हो जाएगी ना तो जयेश, विशाल, शेखर 11 के ऊपर अपने आप दबाव बनेगा. इस मैच में लक्ष्य एकेडमी की तरफ से अविनाश जाधव का एक सफल ओव्हर समाप्त. जरूर 24 चेंडू 43 धावा असं लक्ष आपल्याला सोपं दिसत असले तरी सुद्धा 2 षटकामध्ये 12 धावा आहेत आणि 3 फलंदाज बाद झालेले आहेत. म्हटले तर 24 चेंडू 43 धावा तेवढं सोपं आव्हान नाही आहे. अश्विन कुमकर संघनायक अजूनही मांड ठोकून आहे मैदानामध्ये. मुकुंद भोसले त्याच्या सोबतीला मैदानामध्ये दाखल झालेला आहे. या स्पर्धेमध्ये या अगोदरच्या काही पूलमध्ये मुकुंद भोसलेचा पराक्रम कामगिरी चांगली राहिलेली आहे. तर या मॅच मध्ये मुकुंद भोसलेला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल. अश्विन कुमकर वरती देखील जबाबदारी मोठी आहे. तर गोलंदाज जुबैर उजव्याच्या बाहेर हो बनवण्याचा प्रयत्न होता, फटका बनवण्याचा प्रयत्न होता, जागा बनवण्याचा प्रयत्न फसला अश्विन कुमकरचा आणि चेंडू मात्र निर्धाव असणार आहे. स्टार्ट जुबैर का बहुत अच्छा इस ओवर में. जब बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर आए तब टेलीग्राफ मिल गया था जुबैर शेख को, क्योंकि बॉल रिलीज करने से पहले अब चौथे 5वें स्टंप की तरफ आए थे. अक्षय निर्मल इस वक्त आपके स्क्रीन पर हैं और तीनों अंपायर की बात करें तो अजय आवले, अक्षय निर्मल, संजय बालेराव तीनों अंपायर अनुभवी अंपायर है. 23 गेंदों का खेल, 43 रनों की जरूरत है. अश्विन कुमकर 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 4 गेंदों का सामना किया और प्रथम स्पोर्ट द्वारा बहुत ही जबरदस्त यहाँ ग्राफिक ऑन साइड पर बल्ले के बीचों बीच गेंद को पुल किया और दर्शक दीर्घा में गुल किया. अश्विन कुमकर का यह दमदार सिक्सर, जरूरत है वेलकम 6. आत्मविश्वास देणारा हा षटकार असेल अश्विन कुमकरला. निश्चित गुड लेंथ वरती होता, अक्रॉस द बॅट, खूप सुंदर फटका चेंडूच्या लाईन मध्ये आला आणि चेंडूला हवेमध्ये उचलला. मिड विकेटच्या डोक्यावरून आकाशाला गवसणी घालणार हा फटका. जणू काही आकाशातले तारे तोडण्यासाठीच हा चेंडू पाठवलाय अश्विन कुमकरनं. कमालीचा फटका. धावा मिळत आहेत 6. भरपूर मोठा आत्मविश्वास अश्विन कुमकरला मिळू शकतो या षटकावर. जुबैर शेखला त्यानं चढवलेला हा एक उत्तुंग फटका आणि फलकावरती धावांची नोंद होते 18. 3 बाद 18. जुबैर शेख परत एकदा तयार. लेंथ बॉल यावेळेस लॉंग ऑफला टायमिंग तितकंच मजबूत मिळालं नाही. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. 2 धावा अश्विन कुमकरला मिळतील आणि जो धावफलक थोडासा कासवाच्या गतीने सुरू होता, थोडासा मंदावला होता, विकेट देखील पडत होत्या. मला वाटतं थोडीशी गती या 2 चेंडूवरती नक्कीच मिळालेली है. नरेश जी, जब अश्विन कुमकर बल्लेबाजी करने के लिए तब जाकर वो स्कोरबोर्ड चल रहा है, लेकिन दूसरी एंड पर बाकी बल्लेबाजों ने स्कोरबोर्ड चलने का काम नहीं किया और इसलिए थोड़ी दिक्कत आई. लेकिन अब बढ़िया बल्लेबाजी अश्विन कुमकर द्वारा. स्कोर 20 रन 3 विकेट के नुकसान पर. काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, लॉन्ग ऑफ पर गेंद के नीचे खिलाड़ी. ये शॉट अच्छा रहता अश्विन का. जुबैर शेख को विकेट मिला है और जयेश, विशाल, शेखर 11 के उम्मीद को यह तीसरा झटका. अश्विन कुमकर साठी निश्चित प्रकार आज चांगली संधी होती. बॉल बॅट वरती मिडल झाले होते, मात्र एक असा चेंडू रूम बनवण्याच्या प्रयत्नात तो मागे गेला आणि त्यानंतर पंच करण्याच्या प्रयत्नामध्ये वरची कड लागली. बाउन्सचा अंदाज आला नाही आणि बघू आपण चेंडू हवेमध्ये जास्त वेळ राहिला. परिणाम लॉंग ऑफनं अत्यंत सुंदर कॅच पकडला. तिथे संघ नायकाच्या खेळीचा अस्त होताना आपण पाहतोय. तिसरा धक्का इथे बसलेला आहे जयेश, शेखर, विशाल 11ला. एक महत्वाची माहिती आता माझ्याकडे उपलब्ध झाली. जर्सी हा चित्रपट शाहिद कपूरचा जेव्हा आला आणि त्यावेळेला निश्चित कॅमेरामॅन, आता गोलंदाजावरती थोडा कॅमेरा जर लावला तर बरं होईल. जुबैर शेख हा खेळाडू त्या चित्रपटामध्ये झळकलेला आहे. जुबैर शाहिद कपूर बरोबर जर्सी या चित्रपटामध्ये, आणि कॅमेरावर अगदी क्विक आहेत, तर त्यांचे मनापासून धन्यवाद. इथे खूप चांगली कामगिरी करत असताना जुबैर, त्याही चित्रपटात त्याला संधी मिळाली, त्या संधीचं त्यानं सोनं केलं. इथेही तो आघाडीचा गोलंदाज आहे, अतिशय दर्जेदार कामगिरी करत असताना. या स्टेजवरती फक्त अधिकारीच येत नाही तर कलाकार सुद्धा येत आहेत.
यस, चांगला फटका आहे. जमिनीच्या समांतर चेंडू खेळलाय लॉंग ऑफला. एक धाव, दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे आणि विलक्षण वेगवान निघालेला तो. पाहायचं ही डेअरिंग काय करून गेलेली आहे. एक तर 2 धावा पूर्ण, फलंदाज तर पूर्ण कॉन्फिडन्स मध्ये आहे की तो पोहोचलेला आहे, पण डेअरिंग साठी दाद द्यावी लागेल इथे मुकुंद भोसलेची. जेव्हा जर्सी चित्रपटामध्ये जुबेरनं काम केलं तेव्हा ते स्क्रिप्टेड होतं. आता इथे स्क्रिप्टेड नाही, तुम्हाला इथे मैदानात प्रत्यक्ष जी काय सिच्युएशन आहे त्याप्रमाणे कामगिरी करायची आहे. तर जुबेर शेख आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 17 धावा दिल्यात, 1 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालंय. अतिशय जबरदस्त कामगिरी. आपली भूमिका चोख या चित्रपटामध्ये तो बजावत आहे. चित्रपटाची कथा कुठल्या तरी कथाकाराने लिहिलेली असते. तिथे पुढे काय होणार आहे, क्लायमॅक्स काय, हे आपल्याला बऱ्यापैकी आधीच माहीत झालेलं असतं. परंतु क्रिकेटची मॅच मध्ये इथे स्क्रिप्ट नाहीये, इथे पुढे काय होणार आहे हे माहित नाहीये. किती विलक्षण वेगानं तो आलेला आहे. मात्र 1 धाव शॉर्ट करण्यात आलेली आहे. यस, 1 धाव कमी करण्यात येईल. इथे 2 काढल्या होत्या, 1च मिळाली. मला वाटतं मुकुंद भोसलेने भरपूर प्रयत्न केले होते, पण इथे धाव कमी होईल. 2 धावा पूर्ण केल्या होत्या. पुन्हा एकदा जुबेर शेख उजव्याच्या बाहेर स्क्वेअर कट, अप्पर कट करायचा होता चेंडूला. बाउन्स देखील चांगला होता, मात्र लाईन मिस झाला. फलंदाज याबरोबरच षटक तिसरं संपणार आहे. 21 धावा, 4 गडी बाद, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 18 चेंडू आणि आता 34 धावांची गरज आहे. जुबेर शेखचं कौतुक झालं पाहिजे. जुबेर शेख कडून 2 षटकामध्ये 16 धावा फक्त खर्च करण्यात आल्यात आणि 1 विकेट देखील त्याला आहे. अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली. 2 षटकं, 16 धावा, 1 गडी बाद केला. सैराज चित्रपट या ठिकाणी सुपरहिट का झाला, तिथे सगळे नवीन कलाकार होते, पण असं असताना देखील आपल्या भूमिकेला न्याय देत त्यांनी चांगली कामगिरी केली, म्हणून सैराज चित्रपट यशस्वी झाला. या मॅच मध्ये जुबेर आपल्याला बघायला मिळतोय अतिशय दर्जेदार कामगिरी करत असताना 1 विकेट त्यांना प्राप्त केला. तो आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रथम स्फोटचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कॉमेंटेटर काय बोलतोय हे त्यांना चांगलं माहिती आहे, सिच्युएशन काय हे त्यांना चांगलं माहिती आहे. लेदर बॉलच्या अनेक स्पर्धा केल्यानंतर टेनिस बॉल मध्ये देखील अतिशय उत्कृष्ट लाईव्ह टेलिकास्ट आज आपण बघतोय आणि या विकेट आपल्याला बघायला मिळत आहेत. अत्यंत महत्वाचा सामना. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती चेल पकडलाय का पाहूया. पंचाचा इशारा, बोट आकाशाकडे जात आहे, याचा अर्थ आणखी एक फलंदाज मुकुंद भोसले या ठिकाणी डगआउटच्या दिशेने जाईल. अतिशय उत्कृष्ट असा झेल पकडला गेला. काय क्रिकेट आपण बघतोय, अत्युच्च दर्जाचं क्रिकेट आपण बघतोय. जितकी चांगली गोलंदाजी, फलंदाज देखील तितके चांगले खेळतायत आणि क्षेत्ररक्षकांनी आज प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणं फेडलं. वा, व्हॉट अ कॅच. हवेमध्ये उंच उडी मारली, हवेत चेंडू पकडला आणि सेफ लँडिंग, हे जास्त महत्वाचे. सुरक्षित तो जमिनीवरती पोहोचला विथ कंट्रोल दी बॉल. आणि एक अजून फलंदाज जयेश शेखर विशाल 11 संघाचा गमावला जाईल. एक अजून मोहरा त्यांचा धारातीर्थी पडतोय, एक अजून चिरा ढासळतोय. याबरोबरच टीम मात्र अडचणीत येणार आहे. 4 फलंदाज गमावलेले आहेत. आता कोणीतरी एक खेळाडू पुढे यावा आणि तो कसा सामना जिंकून देतो, ही चांगली संधी असेल खरं तर खालच्या क्रमांकाच्या खेळाडूंना. 5 फलंदाज बाद झालेत, 21 धावा. जयेश विशाल शेखर 11. अविनाश जाधव ने तिखी गेंदबाजी की है, घातक गेंदबाजी, केवल 3 रन और 3 शिकार. रफ्तार इनके पास और बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे. गेंद को ड्राइव किया, सुंदर स्ट्रोक है. इस तरह के स्ट्रोक जो है ना पहले 3 ओवर में आपने नहीं खेले. 3 ओवर में नरेश जी अगर आप स्ट्राइक रोटेट करते तो अपने आप रन बनते, लेकिन आपने फैंसी स्ट्रोक खेलने का प्रयास किया और उसका खामियाजा भुगतना पड़ा बल्लेबाजों को. चौथा ओवर प्रगति पर है. अविनाश जाधव का बहुत ही अच्छा स्पेल, शानदार गेंदबाजी करे, सीधी भी गेंदबाजी रही है. ये देखिए कपिल स्टंप के बाहर जाके ऑन साइड पर पुल करना चाह रहे थे. अब देखिए यहां इस मुकाबले में दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजों के ऊपर. बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, बहुत ही अच्छा स्पिन रहा अविनाश का. 3 विकेट इन्होंने चटकाए और गेंद की लाइन में आके बल्लेबाजी नहीं हुई और उसके कारण विकेट गिरने का सिलसिला. ये कमाल का कैच था, अद्भुत फील्डिंग बॉल लाइन पर और अविनाश ने 3 विकेट चटकाए. अर्धा संघ जवळपास आता पवेलियन मध्ये विश्राम करतोय, आराम करतोय. मागच्या 6 फलंदाजांना आता सगळी जबाबदारी स्वीकारायची आहे. फलंदाज सुदर्शन, यस यस, उंच फटका पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि पुन्हा एक फलंदाज बाद आहे. जबाबदारी कोण घेणार आहे? प्रत्येक फलंदाज उंच उंच मोठे फटके खेळून बाद होत आहेत
आणि जयेश विशाल शेखर 11ला अजून एक धक्का बसतो इथे 6वा. 22 धावा मात्र फलकावरती आहेत. ट्रिगर मूवमेंट देखे नरेश जी, पहले बल्लेबाज जो है ना बिल्कुल ऑफ स्टंप के ऊपर आए, उसके बाद में थोड़ा मिडिल स्टंप से लेग स्टंप की तरफ चले गए और गेंद ऑफ स्टंप के बाहर है. बहुत बढ़िया गेंदबाजी और गेंद को ऑन साइड पर एक बड़ा स्ट्रोक खेलना चाह रहे थे, बहुत ऊपर चली गई तारामंडल में. गेंद के नीचे खिलाड़ी, बहुत अच्छा कैच. चौथा विकेट, क्या पाइपर पूरा करेंगे अविनाश जाधव, ये देखना बहुत दिलचस्प है. बिल्कुल बहुत करीब है. निश्चित जुबेर शेखनं देखील आज एका पाठोपाठ एक विकेटची माळ लावली. त्याच्यानंतर आपण पाहतो इथे 4 विकेट काढलेले आहेत. अविनाश जाधवनं आज प्रचंड प्रभावी गोलंदाजी. ओमकार साळुंखेनं काल 5 विकेटचा फायपर मारलेला इथं बनवलेला आहे. तर अविनाश जाधव 4 धावा 4 विकेट. परत एक धावेमध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षक तिथे. याच बरोबर 5वा फलंदाज बाद करतोय अविनाश जाधव. 4 धावांमध्ये 5 विकेट काढल्यात अविनाश जाधवनं. निश्चित टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या खेळाडूसाठी. काय जबरदस्त आउटस्टँडिंग गोलंदाजी. बढ़िया, बहुत ही बढ़िया गेंदबाजी और ये विकेट फाइपर पूरा किया. टूर्नामेंट का दूसरा फाइपर है. पहले सालू के साथ ने ये फाइपर पूरा किया था. गेंदबाज की 5 उंगलियां घी में और बल्लेबाज का सिर कढ़ाई में. 5 विकेट आपने प्राप्त किए हैं अविनाश. आप खिलाड़ी है खास खास, याद रखेगा इतिहास. रोज रोज असा स्पेल जमत नाही. वेगवान गोलंदाजाच्या करिअर मध्ये कधीतरीच या सगळ्या गोष्टी जुळून येतात. खरं तर स्टान्स, रिदम, बॅलन्स, स्विंग, बरोबरच चेंडूचा टप्पा, या ज्या 5 गोष्टी असतात ना, या रोज एकत्र येत नाही, तर त्या कधीतरी एकत्र येतात. आणि तुम्ही जर म्हणाल ना, 5 उंगलिया घी में और मुंह में मोतीचूर के लड्डू, आज अशीच परिस्थिती. ओमकार साळुंखेची आपण गोलंदाजी बघू. 14 विकेट्स त्याने एकूण 4 इनिंग्स मध्ये काढलेल्या आहेत. समीर जगतापकडे 9 विकेट आहेत आणि एकूण असे गोलंदाज आपण पाहिलेत. तर यस यस यस, परत एकदा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. इथे मिस होतोय फलंदाज. एका पाठोपाठ एक विकेट पडतायत आणि कोणीही खेळपट्टीवरती उभा राहू शकलेलं नाही. 7 बाद 22 अशी नाजूक अवस्था जयेश विशाल शेखर 11ची इथे दिसते. अजित बगाडी, सिद्धांत ही जोडी मैदानामध्ये आहे आणि 4 षटकांचा खेळ संपलेला. या खेळाडूकडे कॅमेरा राहणार आहे. 5 विकेटचा हॉल, मात्र 4 धावात त्याने पूर्ण केलेला आहे आणि त्या विकेट देखील बघूया आपण. बहुत बार मैंने देखा कि ऑफ स्टंप के बाहर वाली गेंदों को लेग स्टंप के बाहर जाके खेलने की कोशिश बल्लेबाज ने की. देखिए ये भी इनका जो बॉडी का बैलेंस कहाँ चला गया, शरीर का संतुलन अच्छा नहीं था और इसके कारण बार बार. बहुत अच्छी गेंदबाजी बिल्कुल भी. इस बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, शानदार कैच, सबसे बेहतरीन कैच था. एक बार फिर लेग स्टंप के बाहर जाके खेलने का प्रयास किया गया. हवा में गेंद, सुंदर कैच. अविनाश इस मुकाबले में, इस टूर्नामेंट का प्रतियोगिता का दूसरा फाइबर. पहले ओंकार और उसके बाद में अविनाश जाधव आपके स्क्रीन पर है. प्रथम शॉट, थैंक यू सो मच. इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. इस बार बेहतरीन स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी, लिया कैच आउट. विकेट गिरने का सिलसिला जारी है. प्रेजेंटली लगा के बल्लेबाज डगआउट की तरफ जा रहे हैं. स्ट्राइक रोटेट नहीं हो रहा है, सिंगल के ऊपर निर्भर नहीं है. बड़े स्ट्रोक खेलने हैं, लेकिन सिंगल को आपने एक बार फिर सिंगल आपको नहीं भूलना था. सिंगल आप भूल गए और इसलिए हालात बहुत खराब है. 8वा फलंदाज सुद्धा बाद झालेला आहे. आणि खरं तर या कंडिशन मध्ये मोठ्या फटक्यांशिवाय तुम्हाला तरुणोपाय नाहीये हे माहिती आहे फलंदाजांना. आणि त्यामुळे विजयाच्या दिशेने जायचं असेल तर मोठे फटकेच इथे गरजेचे आहे. मात्र अश्विन कुमकर नंतर कोणीही सक्सेसफुली मोठा फटका खेळू शकलेला नाहीये. खेळण्याच्या प्रयत्नात मात्र कॅच देऊन बाद झाले. तुम्ही पाहिलं असेल, एक एक्स्ट्रा कव्हरला घेतला, 2 कॅच लॉंग ऑफला पकडले. आता आपण पाहिलं इकडे एक्स्ट्रा कव्हरला 4था कॅच. तर 4-5 फलंदाज खूप मोठे फटके, लांब फटके मारण्याच्या प्रयत्नात बाद झालेले आहेत. आणि आता शुभम पाटील या खेळाडूकडे देखील भरपूर योग्यता आहे, भरपूर गुणवत्ता आहे. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी मध्ये या पूल मध्ये त्याने आपली गुणवत्ता दाखवलेली. एक मॅच आपण पाहिली होती, त्याने कुठून मॅच कशी काढून नेली होती. तर आज शुभम पाटीलला आपली तीच ओळख पुन्हा दाखवावी लागेल. 22 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये चेंडू शिल्लक राहील फक्त 11 आणि धावा बनवायच्या 33. ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे, गेंद बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है और गेंद को फील्ड किया गया रईस द्वारा. बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं लक्ष्य एकेडमी और जयेश विशाल शेखर 11 के बीच मुकाबला. अब जाके आपके पास 11 गेंदे हैं और 11 गेंदों में 33 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 10 गेंदे और 32 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए. थोड़ा चैलेंजिंग है बल्लेबाजों के लिए.
निश्चित आता अवघड आव्हान अधिक अवघड झालेलं आहे. सोपं आव्हान होतं मात्र आता ते खूपच अवघड झालेलं आहे. 8 फलंदाज बाद झालेले आहेत. माफ करा 9 चेंडू फक्त शिल्लक राहिलेले आहेत आणि 31 धावांची आवश्यकता असेल इथून. पुन्हा एकदा कनेक्शन मिळालेलं नाहीये. शुभम पाटीलला देखील कनेक्शन मिळत नाहीये. तुमचं वेगळ्या स्टेजवरती तुम्ही खेळायला आल्यानंतर परफॉर्मन्स निश्चित प्रकारे तुमचा तोच राहील ही शक्यता नसते. मात्र तुम्ही त्या लेवलवरचा कॉन्फिडन्स अचीव केल्यानंतर जरूर तुमच्याकडून अधिक चांगला परफॉर्मन्स होऊ शकतो. आणि ही संधी आहे शुभम पाटील वगैरे या मंडळींना या लेवलवरती खेळण्याची संधी मिळालेली प्रहार प्रीमियर लीगमुळे. या स्लेंथ बॉल बिलकुल पायामध्ये टाकलेला हा चेंडू होता. हलकासा उजव्या यष्टीवरती आला फलंदाज मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीत. विकेट जरी मिळालेल्या नसतील तरी धावा पूर्णपणे थांबलेल्या आहेत आणि त्या कुठेतरी वेगाने येणं अपेक्षित आहे कारण यानंतर चेंडू शिल्लक असणारे फक्त 7 चेंडू शिल्लक आहे. फुल टॉस बॉल आणि निश्चित लांब जाईल. शानदार षटकार अजित बगाडीच्या बॅट मधून. अखेर एक चांगला फटका बघायला मिळाला. फुल टॉस होता बघितला आपण पूर्ण स्वीट स्पॉट आणि मध्यावरती चेंडू आल्यानंतर किती लांब जाऊ शकतो. खूप वेळानंतर ही हलकी पावसाची सर सुद्धा मोठा आनंद देऊन जाते. मोठा आल्हाददायक वातावरण तयार करते. कदाचित मोठ्या फटक्यांची नांदी ठरू शकते. उर्वरित 6 चेंडूचा खेळ अतिशय महत्वाचा असणार आहे आणि आता कुरघुडी करायचे. अजित महत्वाचा खेळाडू आहे. 6 धाबांवरती घेतो. 1 षटकार त्याने टुटवले. इरादे स्पष्ट आहेत. शुभम देखील महत्वाचा खेळाडू. 2 धाबा त्याच्या नावावरती. 31 धाबा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 चेंडू 24. 4 षटकार टोटावायचे. या थंडीत जर तुम्ही 4 षटकार टोटवले तर मला वाटतं आता ब्रेकिंग न्यूज होईल. ज्या पद्धतीने हा सामना चाललाय. धीरज भगत छान फटका. सुंदर ड्राईव्ह. ऑफ साईडला खेळाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. खराब क्षेत्ररक्षण. 2 धाबा पूर्ण होतात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतो. या 3 धाबा पूर्ण होतील का हा प्रश्न आहे. पंचाचं बोट आकाशाकडे. त्यामुळे फलंदाज शुभम रनआउटच्या रूपाने बाद होईल. उर्वरित 5 चेंडू आणि जिंकण्याकरता आता आवश्यकता आहे ती 22 धाबांची. महत्वाचं म्हणजे इथे आता अमोल नाईक सर आलेले आहेत आणि निश्चितच एक चांगली बातमी क्रिकेटसाठी असणार आहे. भविष्यात क्रिकेटपटूंसाठी एक चांगली बातमी असणार आहे. त्यांनी जी कमिटमेंट केली होती ती पूर्ण केली आणि ती काय कमिटमेंट होती आणि प्रत्यक्षात काय अचिव्हमेंट म्हणजे काय त्यांनी आपल्यापर्यंत आणून दिले ते देखील अगदी थोड्याच वेळात आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. अमोल नाईक थँक्यू सो मच. सर्व फॅमिलीचे मनापासून धन्यवाद. धीरज भगत गोलंदाजी मार्कवरती आहे. षटक अतिशय महत्वाचं. 4 चेंडू उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 22 धाबांची आवश्यकता. धनंजय मैदानावरती दाखल झालाय. नरेशजी या मॅच मध्ये सिंगल डबल आल्याच नाहीये. नाही बिलकुल. एकेरी दुहेरी धावाही नाहीये. त्यांनी मोठे फटके सुद्धा क्वचित प्रसंगी आलेले आहेत. ज्या पद्धतीनं फलंदाजांनी खेळायला हवं होतं इथे तीन धावा घेण्याचा प्रयत्न केला होता. तिथेही फलंदाज धावबाद झालेला आपण पाहिलेला आहे. आणि पुन्हा एकदा हो इथे कॅच ड्रॉप होतोय. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे आणि शेवटच्या जोडीला खूप लांब पल्ल्याचं अंतर गाठायचं आहे. मात्र या सामन्यावरती सगळ्या बाजूने मजबूत पकड लक्ष अकॅडमीने घेतलेली आहे. यानंतरची मॅच लगेचच उद्घोषणा होणार आहे. या सामन्यातला विजेता संघ कोणाबरोबर खेळणार आहे? नाशिक काय ते मालेगाव एबी सामर्थ्य मालेगाव. संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण ताबडतोब टॉस बॉक्स मध्ये या. संघनायक शेखर एबी सामर्थ्य मालेगाव. संघनायक शेखर विनंती करतो आपण तात्काळ टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल लगेच आपण इथे संपन्न करणार आहोत. जिंकलेले हरलेले संघ एकमेकांच्या समोर येणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केलेला मालेगाव दुसऱ्या सामन्यामधून मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. तर पहिल्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारताना या सामन्यामध्ये विजयावरती शिक्कामोर्तब करतायत लक्ष क्रिकेट अकॅडमी. लक्ष संघनायक चला. लक्ष क्रिकेट अकॅडमीचे संघनायक विनंती करतो की आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या.
नाणेफेकीचा कौल होईल आणि लगेचच मॅच सुरू होणार आहे. कुठली विश्रांती कुठल्याही संघाला मिळणार नाही. 9 वाजलेले आहेत, त्यामुळे विनंती आहे दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉसला या. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर, चेंडू उंच आकाशामध्ये थोडासा वर आला बॅटच्या आणि त्याचा परिणाम आपण बघतो इथे. एक सुंदर कॅच, शेवटचा फलंदाज होता आणि अखेर शेखर, जयेश, विशाल 11 संघ सर्व गडी बाद होत आहेत. तर मोठा विजय संपादन करतायत लक्ष क्रिकेट अकॅडमी. एबी सामर्थ आणि लक्ष अकॅडमी मध्ये टॉस होतोय.